हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागरी सेलिब्रेशन आणि माझे संध्याकाळचे रुटीन शेअर करणार आहे. मी प्रिशाला दुपारी स्कूलमधून घेऊन आल्यानंतर रांगोळी काढली कोजागिरी पौर्णिमेनिमित्त. त्यानंतर मग मी वाटाणा साफ केला. वाटाणा साफ करून झाल्यानंतर मी शेगडी धुवून घेतली. किचन वाटा पण धुवून घेतला. त्यानंतर मग मी लादी पुसून घेतली. लादी पुसून झाल्यानंतर मग मी आमचे जे मनी प्लांट्स आहेत त्यांना मी स्प्रे बॉटलने पाणी दिले. आता थोड्या वेळातच सिद्धांत येण्याचा टाईम होणार होता. 6 वाजले होते. 6 वाजता तो स्कूलमधून येतो. म्हणून मग मी त्यासाठी मॅगी बनवली. कारण तो मला सकाळी सांगून गेला तर मम्मी मला संध्याकाळी मॅगी खायची आहे तर मला मॅगी बनव. म्हणून मी त्यासाठी मॅगी बनवली होती. प्रिशा बघा कशी खुश असते सिद्धांत घरी आल्यानंतर. त्यानंतर मग मी वाटाणा बटाट्याची भाजी केली व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त नंतर मग मी सुंदर तयार झाले आणि एक साडी नेसले. त्याच्यानंतर मग मी मसाला दूध बनवायला घेतले. मसाला दूध बनवण्यासाठी मी दूध प्रथम उकळून घेतले. उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी एव्हरीडेची पावडर जेणेकरून ते घट्ट व्हावे व दूध मसाला पावडर आणि वेलची पूड घातली आणि 1 वाटी साखर घातली. 1 वाटी साखर घालून नंतर मी दूध चांगलं उकळून घेतलं व नंतर मग मी ते ग्लासामध्ये सगळ्यांना पिण्यासाठी सर्व केलं. तर अशा प्रकारे ह्या वर्षीची कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. आपण अशी केली पाहिजे जेणेकरून आपल्या लक्षात राहील की आठवणी राहतात. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.